गुड मॉर्निंग. सकाळी किचनमध्ये आल्यानंतर पडणारा प्रश्न म्हणजे आज भाजीला काय बनवायचं. त्यातल्या त्यात आज माझी भाजी पण संपलेली, त्यामुळं मला समजतच नव्हतं भाजीला काय बनवायचं. तर तो प्रॉब्लेम मी बाजूला ठेवला. सगळ्यात पहिल्यांदा भात लावून घेतला, त्यानंतर चपाती बनवून घेतली. तेवढ्यात मला ह्यांचा कॉल आलेला की बासुंदी घेऊन येतो आणि तेवढ्यातच माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता ईशासाठी तर वरण मी बनवलेलंच, सोबत थोड्या बटाट्याच्या काचऱ्या बनवल्या. त्यानंतर माझं पार्सल रिटर्न करायचं होतं. ते पार्सल खाली जाऊन रिटर्न करून आले आणि सगळ्यात पहिल्यांदा ओटा क्लीन करून घेतला. आता असा ओटा क्लीन केल्याशिवाय मला जेवणच जात नाही. आत्ता हे माझंच नाही तर बऱ्याच जणांचं असं असतं की अगोदर सगळं आवरायचं मग निवांत जेवण करायचं. सायंकाळच्या टाईमला शेतात काहीतरी काम चालू होतं आणि वातावरण खूप छान झालेलं. मला हा सायंकाळचा पिरियड खूप जास्त आवडतो. आज बऱ्याच दिवसानंतर हे घरी होते, त्यामुळे दोघांनी सोबत कॉफी घेतली. त्यानंतर रात्रीच्या टाईमला बाहेर गेलेलो. आता घरातील भाजी सोबतच किराणा संपूर्ण संपलेला, त्यामुळे तो आणायचा होता. आता बाहेर गेल्यानंतर काही तर खाणं होतंच. आता एका ठिकाणी चिकन समोसा खूप छान भेटतो, तो खाल्ला. त्यानंतर घरी येऊन चेंज केलं आणि भाजीपाला निवडायला बसले. आता हे खूप बोरिंग काम आहे आणि मला भाजी निवडायचा खूप कंटाळा येतो. तरी पण एकदम भाजी सगळी निवडून ठेवली की 2-3 दिवसाचं टेन्शन राहत नाही आणि सोबतच भाजी पण छान राहते. आता फ्रीज नसल्यामुळं मी भाजी जास्त आणत नाही, 2-3 दिवसाचीच आणते. त्याचसोबत बेकरी प्रोडक्ट्स घेऊन आलेले आणि याचं बिल ना 400च्या वर झालेलं. दिसायला थोडंच दिसतं, खरंच हे बेकरी प्रोडक्ट्स किती महाग असतात ना. चला बाय. आवडलं असेल तर नक्की लाईक आणि फॉलो करा.